बिरोबाच्या नावानं, बिरोबाच्या नावानं, बाळूमामाच्या नावानं आज आपल्या गावामध्ये घोंगडी बैठकीच्या निमित्तानं उपस्थित माझे सहकारी माननीय शिवदासजी बिडगर, दुसरे माझे सहकारी माननीय माऊलीभाऊ हळणवार, या घोंगडी बैठकांचं ज्यांनी लातूर जिल्ह्यामध्ये नियोजन केलं ते आमचे सहकारी माननीय बालाजी बेकरे सर, या गावचे सुपुत्र आणि समाजासाठी नेहमी अग्रेसर असतात ते माननीय रामभाऊ नरोटे, पंचायत समितीचे माजी सभापती माननीय भगवानराव पाटील, दुसरे माजी सभापती माननीय ईश्वररावजी खटके, इथं उपस्थित माननीय गोविंद्र नरवटे, संग्राम नरवटे सरपंच, उद्धव नरवटे, बालाजी पोले, आजूबाजूच्या परिसरातून अनेक माझे सहकारी या घोंगडी बैठकीसाठी उपस्थित आहेत. त्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. वडीलधारी मंडळी या घोंगडी बैठकीसाठी उपस्थित आहेत, पत्रकार मित्र आहेत, माता भगिनी उपस्थित आहेत. तर घोंगडी बैठकाचं नियोजन काय? मला तर काय अहमदपूरमध्ये उभं राहायचं नाही निवडणुकीला, तरी पण मी गावागावात का जायला लागलोय, तर तुम्ही सगळेजण संघटित व्हायला पाहिजे, जागृत व्हायला पाहिजे, एक संघ व्हायला पाहिजे आणि गावातल्या बहुजन समाजाची वज्रमूठ तयार झाली पाहिजे. यासाठी राज्यभर घोंगडी बैठकांचं आयोजन केलं गेलंय. आपल्या गावामध्ये आल्यानंतर इतक्या जल्लोषात छोट्या छोट्या वारकऱ्यांनी आमचं स्वागत केलं. त्या सर्व वारकऱ्यांचं मी अभिनंदन करतो, त्यांच्या चरणी नतमस्तक होतो. कारण पंढरीचा पांडुरंग हा आपला गोरगरिबांचा, उपेक्षितांचा, रंजल्या गाजल्यांचा देव आहे. आपल्या सगळ्यांची गाराणी पांडुरंगाच्या चरणी आपण मांडतो आणि ती गाराणी ऐकून पांडुरंगाकडून त्याचं काहीतरी सोल्युशन निघावं, त्याचा काहीतरी मार्ग निघावा अशी आपण अपेक्षा करतो. आणि अखंड हिंदुस्थानातील लोक हे पांडुरंगाच्या दर्शनासाठी येतात आणि त्यामध्ये सगळ्यात महत्वाची आपल्या राज्याची परंपरा आहे ती वारकरी संप्रदायाची परंपरा आहे. गावागावामध्ये वारकऱ्यांचं मोठी संख्या आहे आणि मराठवाड्यामध्ये तर ते मोठ्या प्रमाणात वारकरी संप्रदायाला मानणारी लोक आहेत आणि अशा वारकऱ्यांच्या उपस्थितीत आमचं स्वागत केलं. त्याबद्दल गावकऱ्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. काही विषय तुम्हाला माहित असायला पाहिजेत. धनगर समाजाच्या आरक्षणाचा विषय ऐरणीवरती आलाय आणि शेवटच्या टप्प्यामध्ये आहे. मला तुम्हाला सगळ्यांना आवाहन करायचं आहे, हे 2-3 महिने आपण जागरूक राहिलं पाहिजे. 2-3-4 महिने आपण समाजासाठी देण्याची आपली भूमिका असली पाहिजे. जिथं कुठं एकत्रित येता येईल, जिथं कुठं आरक्षणाच्या विषयावरती बोलता येईल, तिथं तिथं आपल्या सगळ्या मंडळींनी संघटितपणे काम केलं पाहिजे ही मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो. सरकारकडे आपण सगळ्यांनी तगादा लावून धरलाय की सरकारनं निर्णय घ्यावा, राज्य सरकारनं निर्णय घ्यावा. कोर्टामध्ये केस चालू आहे, इकडं तुम्ही निर्णय घ्या. कोर्टात पण सरकारनं बाजू लावून धरली आहे. सरकारनं आपली भूमिका, महाराष्ट्रातील धनगर समाजाला एसटीचा दाखला मिळाला पाहिजे त्या दृष्टिकोनातून सरकारनं जे काय लागत ते तिथं कोर्टामध्ये दिलंय. पण आपलं म्हणणं आहे की जे लवकर काय होईल ते आमच्या पदरात पाडा, आमच्या हातात आता दाखला पाहिजे, तुम्ही कुठल्याही मार्गाने द्या. आणि त्यामुळं ही लढाई जोरात चालू आहे. वेगवेगळी समाजातली मंडळी रास्ता रोको, जेल भरो, मोर्चे, उपोषण वेगवेगळ्या ठिकाणी सुरू आहेत. तर त्यालाही आपण सगळेजण पाठबळ देत आहे. त्याबद्दल समाजाचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. मोठी जागृती आता लोकांच्या मध्ये तयार झाली आहे.
पहिल्यासारखा काळ राहिला नाही. कुणीतरी यावं धनगरांना फसवून जावं अशी परिस्थिती राहिली का? राहिले का नाही? नाही राहिली. कशामुळं हे व्हायला लागलंय? कारण तुम्ही जागृत झालाय. तुम्हाला आता सगळी इतमोत माहिती झाली आहे. मेंढक्याला सुद्धा आरक्षणाचा नेमका विषय काय तो कळालाय. धनगर कुठला आहे, धनगर कुठला आहे, 30 कशाला म्हणायचं, काय भानगडी चालू आहे, सरकारनं काय ऍफिडेव्हिट दिलंय, कोर्टात कुठल्या स्टेजला आहे, आता आपण सरकारकडे काय मागणी केली, कुठले GR सरकारकडे दिले, बिहारमध्ये काय घडलं, मध्य प्रदेशात काय घडलं, तेलंगणा सरकारनं काय निर्णय केला, हे आता गावगाड्यातल्या सगळ्या लोकांना कळायला लागलंय. पहिलं आपण नुसतं म्हणायचं रचड झालंय, रचड झालंय, रचड झालंय, परंतु आता नेमकी परिस्थिती आरक्षणाच्या बाबतीमध्ये काय आहे ते आता गावगाड्यातल्या लोकांना कळायला लागलीय. माझी तुम्हाला विनंती आहे की आपण सगळ्यांनी एकत्रित येऊन संघटितपणे सरकारला आपण सांगितलं पाहिजे सगळ्यांनी की तुम्ही आम्हाला दाखला द्या, आम्ही सगळेजण तुमच्या बरोबर थांबू. आम्हाला सर्टिफिकेटची मतलब आहे. आम्हाला सर्टिफिकेट मिळालं, आम्ही पूर्ण ताकदीनं तुमच्या बाजूने उभा राहू. तुमचे जास्तीत जास्त आमदार निवडून आणू, तुमचे खासदार निवडून आणू. तुम्ही हे लवकरात लवकर केलं पाहिजे. आणि म्हणून गावगाड्यामध्ये सगळीकडे आपण चालू आहे. मी आता काही 12 तारखेपासून आपण राज्यभर धनगर समाजाच्या आरक्षणाची जागर यात्रा काढतोय आणि 28 ठिकाणी सभा लावलेत. त्यामध्ये मराठवाडा आहे, त्यामध्ये विदर्भ आहे, त्यामध्ये खानदेश आहे, त्यामध्ये पश्चिम महाराष्ट्र आहे आणि त्यामध्ये कोकण आहे. अशा आपण 5 दिवसामध्ये 28 सभा करतोय पहिल्या टप्प्यामध्ये. आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये वेगवेगळ्या पूर्ण महाराष्ट्र पिंजून काढायचा आहे. आपला एकमेव हेतू आहे की एसटीचा दाखला मिळाला पाहिजे. त्याशिवाय आपल्याला पर्याय नाही. धनगर समाजाची सर्वांगीण उन्नती करायची असेल, शिक्षणामध्ये आपण सगळ्या प्रयत्नानं आपण आता एसटी आरक्षणाच्या जवळ आलोय असं म्हटलं तर काही वावगं ठरल असं मला वाटत नाही. कारण मी वर्षभर सरकार आल्यानंतर वर्षभर मी त्या प्रक्रियेमध्ये आहे. जवळपास 30 बैठका माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सोबत आम्ही केल्या. त्याची आम्ही कुठं वाच्यता केली नाही. यात नेमकं काय चाललंय तर आपण आता पूर्ण ताकदीनं आरक्षणाची बाजू लावून धरतोय. तुम्ही पण तुमची जबाबदारी आहे, तुम्ही पण पूर्ण ताकदीनं या सगळ्या विषयात उतरलं पाहिजे. नाहीतर मी शेतात आहे, पाहुण्याचं लग्न आहे, मेवणीला घालवायला चाललोय, सासरवाडीत कोंबडा कापलाय, तिकडे 2 दिवस अडकलोय, ह्यात जरा कमी अडकलं पाहिजे. कारण तुम्ही सगळ्यांनी जर ताकद आणि सगळी लोक बाहेर पडली ना मोठी शक्ती तयार होते. म्हणून 22 तारखेला आपला दसरा मेळावा आहे आरेवाडीला. तालुका कवठेमंकाळ, जिल्हा सांगली. आरेवाडीच्या दसरा मेळाव्याला तुम्ही सगळ्यांनी यावं हे निमंत्रण द्यायला मी तुमच्या गावामध्ये आलोय. कोण कोण या? उगाच हात वर करू नका, शूटिंग करून घ्यायला लागलोय मी. सगळेजण या आरेवाडीला. आता जरा काळ अत्यंत महत्वाचा काळ आहे. लोकसभेच्या निवडणुका 4-5 महिन्यावरती येऊन टेपलेत. नंतर लगेच विधानसभेच्या निवडणुका आहेत. तर आपण सगळ्यांनी जागृत होऊन हे सरकार देण्याच्या भावनेमध्ये आहे. जी बैठक झाली सह्याद्रीला, माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितलं धनगर समाजाच्या आरक्षणाची अंमलबजावणी करण्यास आम्ही तयार आहे. मित्रांनो, कधी बैठक झाली नाही, कधी चर्चा झाली नाही. 1.5-2 तासाची बैठक झाली सगळे. आणि त्यात महत्वाचं काय, आपल्या समाजाचे सगळ्या पक्षाचे पुढारी एका सुरात बोलले की आपली बाजू काय मांडायची आहे ती सगळ्यांनी एका सुरात मांडली. सर एकानं वेगळं, दुसऱ्यात तिसरं असलं काही नाही झालं. सगळ्यांनी एका सुरात आम्हाला हे पाहिजे, आम्हाला अशा पद्धतीनं सरकारनं करून द्यावं, याच्यावरती सगळ्यांचं एकमत झालं. आणि त्यामुळं आपण सगळेजण आता ताकदीनं या विषयाकडे लक्ष देऊ ही तुम्हाला माझी विनंती आहे. दुसऱ्या काही योजना लागू झालेल्या आहेत धनगर समाजाच्या. आपण जो मागे लढा उभा केला होता 2018ला, अखेरचा लढा धनगर आरक्षणाचा, त्यातून आपण बरंच काही मिळवलं. आता ते काही लोकांना मान्य असेल, काही लोकांना मान्य नसेल, त्या होणार मी जाऊ इच्छित नाही. परंतु जे आंदोलन उभं राहिलं ते आंदोलन काहीतरी घेऊन बाहेर पडलं. धनगर या राज्यात अस्तित्वात नाहीत, आहेत ते धनगर आहेत हे पहिल्यांदा 70 वर्षामध्ये राज्य सरकारनं कबूल केलं. नुसतं कबूल केलं नाही तर हायकोर्टमध्ये सरकारनं ऍफिडेव्हिट घालून दिलं की धनगर नावाची जमात राज्यामध्ये अस्तित्वात नाही, आहे ते धनगर आहेत. आपलं म्हणणं हेच होतं की धनगर नाही आहे. सरकार तेव्हा म्हणायचं की धनगर राज्यात आहे, धनगर वेगळा आहे, धनगर
वेगळा आहे. तर आता आपण ते ऍफिडेव्हिट घेतलं. 2022ला एक सरकारनं ऍफिडेव्हिट दिलं देवेंद्र फडणवीस साहेबांनी, आणि 2023ला एक ऍफिडेव्हिट दिलं. अत्यंत महत्वाचं ऍफिडेव्हिट आहे की त्याच्यावरती धनगरांना एसटीचा दाखला मिळालाच पाहिजे अशा पद्धतीची सरकारनं भूमिका हायकोर्टामध्ये मांडली आहे. कुंभकोणी नावाचे जे सरकारी वकील आहेत त्यांची नियुक्ती करणं गरजेचं होतं, ती नियुक्ती आपण करून घेतलेली आहे. आणि मग ज्या काही योजना लागू आहेत विद्यार्थ्यांच्यासाठी, हे सर आहे तिथं, त्यांनाही माहित आहे, बोलायला नको. तर काही प्रमाणामध्ये आता विद्यार्थ्यांचे ऍडमिशन झालेत. आता फायनान्स मिनिस्टरकडं आपल्या 10,000 विद्यार्थी व्हावेत याची फाईल गेले 3-4 महिन्यापासून त्यांच्याकडे पडून आहे. मला वाटतंय आता त्यांच्याकडे आमचा निरोप आपल्या माध्यमातून जाईल की त्यांनी लवकर ताबडतोब सही करून आमच्या विद्यार्थ्यांना ऍडमिशन देण्यासाठी ज्या काही पब्लिक स्कूल आहेत, निवासी शाळा ज्यांची फी 1 लाख, 1.5 लाख, 2 लाख आहे, तिथं आमच्या समाजाच्या मुलांना ऍडमिशन द्यायचं आणि त्याची पैसे सरकारनं द्यायचे. त्याचं राहायचं, त्याचं जेवण्याचं, त्याचं कपड्याचं. गेल्या वर्षी 5,500 विद्यार्थ्यांना राज्यभर ऍडमिशन दिलं आहे. 5,500 पोरं, मेंढपाळांची पोरं नामांकित इंग्रजी मीडियमच्या शाळेमध्ये शिकतायत. इंग्लिशमध्ये आता बोलायला लागलेत, पुढे जाऊन चांगल्या पोस्टवरती जातील. आणि आता ती संख्या 10,000, आपली मागणी 25,000 संख्या झाली पाहिजे. कारण आदिवासी समाजाची लोकसंख्या या महाराष्ट्रामध्ये 2011च्या जनगणनेनुसार 1,05,00,000 आहे. आपली लोकसंख्या, आपलं म्हणणं आहे 1.5-2 कोटी आहे. समजा 1 कोटीच्या हिशोबाने म्हणलं तरी आम्हाला 25,000 विद्यार्थी द्यायला पाहिजे, अशी आपली मागणी आहे. आणि त्याच्यासाठी मी प्रयत्न करतोय. आपले काही समाजाचे बाकीचे नेते सुद्धा प्रयत्न करतायत. बाकी आता मेंढपाळांची एक 10,000 कोटीची योजना घोषित झाली, आमच्याकडे का आली नाही असं तुमच्या मनात प्रश्न असेल तर त्याच्या आता जिल्ह्याच्या संस्था रजिस्टर झालेत. आता राज्याचं फेडरेशन तयार झाल्यानंतर गावागावात संस्था स्थापन करायची आहे. म्हणजे आता आपल्या गावात विकास सोसायटी आहे, तशा पद्धतीनं शेळी मेंढी सहकारी संस्था एक गावात स्थापन करायची. त्या संस्थेकडे गावाच्या लोकांचे अर्ज येतील, तर तुम्हाला कळेल हा धनगर आहे की नाही. ही फक्त धनगर समाजासाठी योजना आहे. आणि तुम्ही 25,000 रुपये भरले का सरकार तुम्हाला थेट 75,000 रुपयाचं अनुदान देणार. म्हणजे 1 लाख रुपयाची ही स्कीम आहे. 25,000 आपले आणि 75,000 रुपये सरकारचे. ते बँकेकडे जायचं नाही, कर्ज घ्यायचं नाही, थेट अनुदान. आणि त्यातून तुम्हाला 10+1 शेळ्या किंवा मेंढ्या ते आपण घ्यायचे आहे. हे मोठ्या प्रमाणात जर ही योजना राबली तर आपल्या गरीब लोकांना त्याचा मोठा फायदा होऊ शकतो. एका कुटुंबामध्ये 2-3 जर लाभार्थी झाले तर अख्खं घर या योजनेवरती पूर्णपणे स्टँड होऊ शकतं. कारण 3-4 लाख रुपये गरीब समाजाला जर अनुदान मिळालं आपल्या गरीब लोकांना, तर ते घर चांगल्या पद्धतीनं स्थिर स्थावर होऊ शकतं. कारण शेळ्या मेंढ्यावरती आपण सगळे बघतो. आमच्याकडून पूर्वी मी जेव्हा लहान होतो आणि माझे वडील आजारी होते, आमचे वडील शिक्षक होते पण त्यांना आजारी पडले, नोकरीचा राजीनामा दिला, पेन्शन 2-2.5 रुपये मिळायची. मी शिकायला होतो सांगलीला, तर आमच्याकडे 10-11 शेळ्या होत्या. त्या शेळ्यावरती आमचं सगळं कुटुंब चालायचं. म्हणजे सांगायचं तात्पर्य हे आहे की गरीब कुटुंबाला त्याची फार मोठ्या प्रमाणात मदत होऊ शकते. त्यात फार मोठी क्रांती होईल असा विषय नाही, पण ही देशातली सगळ्यात मोठी योजना आहे की थेट 75% अनुदान आपण देतोय. तर अशा बरेच काही योजना आहेत. तर गावगाड्यातले अनेक काही प्रश्न असतील, तुम्हाला काय वाटलं बाबा हे केलं पाहिजे. मला एक 10 कोटी रुपयाचा मध्ये नगर विकासचा निधी मिळाला, मी राज्यातल्या सगळ्या अहिल्या देवींच्या स्मारकासाठी दिला. मग त्यामध्ये गंगाखेडला 1 कोटी रुपये दिलेत आपण, त्यामध्ये धाराशिवला 50 लाख रुपये दिलेत, त्यामध्ये हिंगणघाटला दिलेत, वर्ध्याला दिलेत, अमरावतीला दिलेत, जालन्याला अंबडला दिलेत, तिकडं त्र्यंबकेश्वरला अहिल्यादेवींचं स्मारक आहे तिथं सुशोभीकरण करण्यासाठी पैसे दिलेत, सातारा जिल्ह्यामध्ये लोणंदला दिलेत, नाशिक शहरामध्ये आपण पैसे उपलब्ध करून दिलेत, मुंबईमध्ये 2 आपण मोठे 1-1 कोटीचे सभामंडप करतोय की जिथं आपल्या सामान्य लोकांची लग्न पण झाली पाहिजेत. इतक्या मोठ्या प्रमाणात आपण तिथं निधी उपलब्ध करून दिला आहे. आपण सांगली शहरामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर राज्यातला पहिला महाराजा यशवंतराव होळकर यांचा पुतळा बसवतोय आणि त्याचंही काम आपण प्रगती पथावरती आहे. त्याच्या मंजुरी घेण्यासाठी आपण सरकारकडे महानगरपालिकेनं सगळी प्रक्रिया सुरू केलेली आहे. असे अनेक विषय घेऊन आपण आता मल्हारराव होळकरांचं जन्मगाव त्या गावामध्ये स्मारक करण्यासाठी
2 एकर जमीन आता आपण मल्हारराव होळकर यांच्या स्मारकासाठी जिल्हा परिषद कडून हस्तांतरित करून घेतलेली आहे आणि सरकारने 5 कोटी रुपयाचा आपण आता फंड त्यासाठी मागितला आहे. नागपूरमध्ये आपली उपराजधानी आहे, तिथल्या समाजाला घेऊन माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांना मागच्या अधिवेशनामध्ये आम्ही भेटलो आणि तिथं जवळपास 3-4 एकरची जागेची आपण मागणी केली आणि त्यांनी कबूल केलाय. आमदार प्रवीण दटके तिथले माझे सहकारी मित्र आमदार आहेत आणि ते खूप ऍक्टिव्ह आहेत, तर त्यांनी 2 जागा आयडेंटिफाय करून घेतले. त्यातली एक जागा आपल्याला येत्या काही काळामध्ये नागपूरमध्ये समाजासाठी मिळेल. असे अनेक विषय चालू आहेत. तर तुम्हालाही काय विषय वाटला? अहमदपूरमध्ये मी 2018ला जेव्हा आरक्षणाच्या चळवळ उभा केली तेव्हा आपण सगळ्यांनी खूप मोठा कार्यक्रम अहमदपूरमध्ये घेतला होता. 52 सभा पण राज्यभर केल्या होत्या, त्यापैकी एक सभा अहमदपूरलाही झाली होती. तुम्ही जे संघटन केलं, तुम्ही जो पाठबळ दिलं, तुम्ही जो पाठिंबा दिला, त्याला बऱ्यापैकी यश आलंय. तर आता आपण परत मोठ्या प्रमाणामध्ये राज्यभर लोकांच्या मध्ये जागृती करून सरकारकडे आपण हीच मागणी करतोय की तुम्ही एसटी अंमलबजावणी करा, आता आम्हाला उशीर लावू नका. आता आम्हाला थांबायला वेळ नाही, आमची सहनशीलता पूर्णपणे समाजाची संपलेली आहे. तर जे सरकार देतं त्याच्याच पाठीमागे आपण लागलं पाहिजे. महाविकास आघाडीचं सरकार होतं 2.5 वर्ष. तुम्हाला प्रश्न पडला असेल, मी धनगर समाजाच्या आरक्षणाचं राजकारण कधीच केलं नाही. महाविकास आघाडीचं सरकार असताना मी एकदाही त्यांच्याकडे मागणी केली नाही, कारण मला माहित होतं त्यांची भावना आपल्या बरोबर नाही. धनगर समाजाच्या आरक्षणाची अंमलबजावणी करण्याची भावना त्या सरकारची नव्हती. नुसतं राजकारण करायचं म्हणून मला त्यांना टार्गेट करता आला असतं. परंतु आता बघितलं, इकडं लेक आणि नातू येतोय, धनगर समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, आणि तिकडं बाप आणि नातवाचा आजोबा आदिवासी समाजाच्या तिथं जातोय, तुमच्यामध्ये कुणी घुसलं नाही पाहिजे. बघितलं, या महिन्याच्या 2 घडामोडी आहेत. एका बाजूला लेक आणि नातू म्हणतोय धनगरांना आरक्षण मिळालं पाहिजे, पेटवा इकडून. अरे काय धनगर काय येडे राहिले का? तसं आता परिस्थिती राहिली नाही पूर्वीची. आता आमच्या लोकांना कळायला लागलं. आणि तिकडं आदिवासी हक्क परिषद आणि त्याला उपस्थित शरदचंद्र पवार, आणि तिथं त्यांचा आमदार म्हणतो आम्ही कुणालाही घुसू देणार नाही. त्या आमदाराच्या तोंडून शरद पवार बोलत होते मित्रांनो. म्हणजे हे सगळं गणित आता समजून घ्या नीटपणे. पण आता आपल्याला थांबायचं नाही आहे. तिकडं लगेच नरहरी झिरवळ राष्ट्रपतीकडे सगळी टीम घेऊन जातोय. कोण आहे नरहरी झिरवळ? कुणाच्या जवळचा आहे? मी काही गोष्टी बोलतो त्याला काहीतरी आधार असतो, बिन आधारचं मी कुठली गोष्ट बोलत नाही. आणि त्यामुळं कुणी कुठं काही प्रयत्न करू द्या, तुम्ही फक्त एक संघ राहावा. आरक्षण मिळवल्याशिवाय आपण शांत बसणार नाही. तुम्ही फक्त एकजूट राहा, एका ताकदीनं तुम्ही राहा. तुमच्यामध्ये गट पडू देऊ नका, तुमच्यामध्ये फूट पडू देऊ नका. आपल्या नेत्याला कुठल्या वाईट बोलू नका. त्यांच्या हातात काय आहे? आपल्या नेतृत्वाच्या हातात काय नाही ना. प्रयत्न करणं इतकंच त्यांच्या हातामध्ये, प्रामाणिकपणे प्रयत्न करणं, चिकाटीनं प्रयत्न करणं आणि तुम्हाला संघटित करणं, याच्या पलीकडे नेतृत्वाच्या हातामध्ये काय आहे. पण तरी सुद्धा आपण सगळे या प्रक्रियेमध्ये आता यशस्वी ठरतोय. त्याचं कारण आपली संख्या, त्याचं कारण तुमचं संघटन, तुमचं एकत्रीकरण जे व्हायला लागलंय ते आता सगळ्या राजकीय पक्षांना कळायला लागलंय. आणि त्यामध्ये आपण या सगळ्या प्रक्रियेमध्ये यशस्वी होऊ. आज घोंगडी बैठक रामभाऊच्या नेतृत्वात त्यांचे सगळे सहकारी गावातले इथं मोठ्या प्रमाणामध्ये झाली. घोंगडी बैठकीच्या माध्यमातून आपण छोट्या छोट्या समाजाला पुण्य दिलं पाहिजे. मी परवा ओबीसीची बैठक झाली, मी सरकारने मागणी केली, आमचे प्रश्न मिटले पाहिजे, आम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे, आमच्या योजना लागू झाल्या पाहिजे. पण गाव कसं आहे, लोक राहते, त्यांचा पण विचार झाला पाहिजे. आमची जबाबदारी आहे ना. भटक्या विरुद्धमध्ये धनगर समाज नंबर 1 ची लोकसंख्या असणारा समाज आहे. मोठ्या भावाची भूमिका आपण घ्यायला पाहिजे. आणि म्हणून मी सरकारनं मागणी केली. आणि मला त्या गोष्टी चांगल्या आहे की सरकारनं जे मान्य केलं येत्या हिवाळी अधिवेशनामध्ये, नागपूरच्या अधिवेशनामध्ये बहुरूप्यासाठी, वासुदेवासाठी, डोंबाऱ्यांच्यासाठी जोशी, कुरबुडा जोशी, पिंगळा जोशी, नंतर हिरवी, डवरी, गडसी, हे जे फिरणारी लोक आहेत, जे भिक्षेकरी समाज आहे, ज्यांना स्वतःचं घर नाही, ज्यांना स्वतःचं गाव नाही, जे रोज त्या घरात भिका होऊन टाकतात किंवा त्याची खरा सादर करून टाकतात.
बहुरूपी तो ती कला सादर करतात. मी सरकारकडे मागणी केली, कडकशिमीवाला, मरेचा गाडेवाला, नंदेवाला, आणखी काही समाज असतील, माझ्या बोलण्यातून ते समाजाचे नाव राहिले असतील तर त्या लोकांसाठी सरकारनं महिला स्वीकारावं अशी आपण मागणी केली आहे. आणि सरकार या गोष्टीमध्ये आहे याचा आपली सगळ्या इतकी मोठी आहे तर आपली काही करून ठेवली आहे. रामोशी समाजासाठी आता महामंडळ स्थापन झालं. रामोशी समाज मोठा आहे, पारसी समाज आहे, समाज आहे आणि आपलं भंडाऱ्याचं नातं आहे. रामोशी मठाचं छोटे छोटे समाज ज्याच्या कपाळाला भंडारा आहे तो आपला भाऊ आहे, ज्याच्या कपाळी भंडारा आहे तो आपल्या विचाराचा आहे, तो आपल्या रक्ताचा आहे. अशा सगळ्या लोकांना एकत्रित करून आपण पुढे जाऊया, एकत्रितपणे मागणी करूया आणि सरकारकडून ती मागणी मंजूर करून घेऊया. आणि त्यामुळे मागं काय घडलं याच्यावर तुम्ही होऊ नका. काय करायचं आहे याच्या बाबतीमध्ये आपण काही प्लॅन करू आणि तो नुसता प्लॅन नाही, तो प्लॅन आपण सगळेजण यशस्वी करू. 22 तारखेला तुम्ही सगळेजण आरेवाडीला या. फार महत्वाचा दसरा मेळावा या वर्षीचा, त्यासाठी तुम्ही सगळं ताकदीने या. मला निरोप महत्वाच्या सगळ्या परिसरातल्या लोकांना द्या. असं इकडे तिकडे जातात ना तुम्ही, अमावस्याला पौर्णिमेला आपल्या कुलदेवताला अमावस्या कोण जातात, जर अमावस्याला कुठल्या तरी देवाला किती जण आहे तिथं नाही. बाळूमामाचं इथं मंदिर आहे, आत्मापूर्णा तुम्ही बरी लोक आला असाल तर असंच एक दिवस प्रशासनाला चौंडीला जयंतीला 21ला आणि त्याला दिवशी आपण आताचा मेळावा घेतला तो 8व्या दिवशी घेतला आला. गणस्थापनेपासून 7व्या दिवशी आरेवाडीचा दसरा मेळावा. या दोन गोष्टी आपण लक्षात ठेवल्या पाहिजे, ध्यानात ठेवल्या पाहिजेत. तिथं ताकद कळते, एकमेकांना अंदाज येतो, आपलाही कॉन्फिडन्स वाढतो. आपण इतके जण एकत्र येऊ शकतो, एकमेकांच्या पाठी होतात. गंगापूरचा माणूस सांगलीवाला भेटतो, अहमदपूरचा माणूस ठाण्याला भेटतो, कोकणातल्या खेळचा माणूस भंडाऱ्यातल्या आपल्या समाज बांधवाला भेटू शकतो. हे असं दोन ठिकाणं की ज्या ठिकाणी आपण सगळेजण एकत्रित येतो. तर तुम्ही सगळेजण ताकदीनं आरेवाडीच्या दसरा मेळाव्याला यावं अशी मी तुम्हाला कळकळीची विनंती करतो. अहमदपूर तालुक्यातले काही विषय असतील, लोकांच्या हिताचे विषय असतील, समाजाच्या हिताचे विषय असतील तर ते द्या. मी सभागृहामध्ये त्या विषयावर आवाज उठवेल किंवा जो विषय असेल, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळातले सहकारी त्याच्याकडे काही विषय असतील तर निश्चितपणे